संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपी वाल्मिक कराडचा ताबा आता एसआयटीकडे। बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये कराडची रवानगी। हत्येच्या गुन्ह्यामध्ये उद्या केस कोर्टात हजर केलं जाणार। आरोपी वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल। बीड हत्या प्रकरणी त्याचबरोबर खंडणी प्रकरणात सर्व 8 आरोपींसह वाल्मिक कराडवर देखील मकोका अंतर्गत कारवाई। वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर समर्थक आक्रमक। समर्थकांकडून अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न। जखमी समर्थकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। अजितदादांच्या भेटीनंतर मंत्री धनंजय मुंडे परळीसाठी रवाना। कराडच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मुंडे समजूत काढणार का याकडे लक्ष। कराडच्या कुटुंबियांकडून 13 तासानंतर परळी पोलीस ठाण्यासमोरील आंदोलन मागे। मागण्यांचं निवेदन पोलिसांना दिलं। उद्याच्या बैठकीनंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार। परळीमध्ये व्यापारी संघटनांकडून आजपासून बेमुदत बंदची हाक। परळीची बदनामी सुरू असल्याचा व्यापारी बांधवांचा आरोप। कराडवरील सर्व गुन्हे मागे घेण्याची मागणी।